ओके, चला सुहास गांधी साहेब पुढचे बोला. चला अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 3 मंत्री महोदय. वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, हा जो मी विषय मांडतोय सभागृहामध्ये अत्यंत संवेदनशील आहे. अध्यक्ष महोदय, 16 नोव्हेंबर 2025 ला मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळे गावामध्ये एका 3 वर्षाच्या चिमुरडीवर, जिनी जग बघितलं नाही, जिला योग्य काय अयोग्य काय माहित नाही, अशा मुलीचा तारेने गाळा आवळून शेखर उर्फ विजय खैरनार ह्या नराधामाने तिचा खून केला. खून केल्यानंतर त्याला झाडाझुडपामध्ये तिला फेकून दिलं. अध्यक्ष महोदय, ज्या वेळेस ती बेपत्ता आहे म्हणून पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आणि ज्या वेळेस गुन्हा दाखल झाल्यानंतर अध्यक्ष महोदय पोलीस तपासाला आले. तपासाला आल्यानंतर हा नराधम विजय खैरनार शेखर हा त्या पोलिसांबरोबर त्या मुलीला शोधायला झाडाझुडपांमध्ये आणि डोंगराळामध्ये आणि रानावनामध्ये फिरत होता. अध्यक्ष महोदय, त्या मुलीचा मृतदेह 3 वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्याच दिवशी, ज्या दिवशी मृतदेह सापडला त्याच दिवशी त्या नराधमाला अटक केली. खरं तर बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षक सिंधू साहेब, मी दोघांचे अभिनंदन करेल की दोघांनी ताबडतोब त्या नराधमाला म्हणजेच त्या आरोपीला अटक केली. अध्यक्ष महोदय, अटक केल्यानंतर ज्या वेळेस माझी पत्नी अंजुम कांदे आणि आम्ही ज्यावेळेस त्या मुलीच्या आईला भेटायला गेलो, 23 वर्षाची त्या मुलीची 3 वर्षाच्या मुलीची आई, फक्त 23 वर्षाची, तिने आत्महत्येचा 3 वेळा प्रयत्न केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते लोक जगणारे. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला नम्र विनंती आहे, इथे जे सभासद जितके सदस्य जितके बसलेत, मला वाटतं प्रत्येकाला बहीण किंवा मुलगी असेल. अध्यक्ष महोदय, 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करायचा, तिला तारेने आवळायचा, तिचा खून करायचा, झाडाझुडपामध्ये फेकून द्यायचं आणि वरतून ताटमानेने त्या गावामध्ये पोलिसांबरोबर फिरायचं. अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की कायद्याची भीती ह्या राज्यात राहिली का नाही असा माझा खरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला नम्र विनंती करतो की त्यावेळेस ज्या मुलीला आणि त्या मुलीच्या बापाला, ज्यावेळेस त्या यज्ञाच्या मुलीला आणि मुलीच्या बापाला भेटलो त्यावेळेस त्यांची परिस्थिती मी या सभागृहामध्ये शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. इतकी वाईट परिस्थिती त्यांची झालेली होती. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला खरं तर असं म्हटलं पाहिजे, कायद्यात बसत नाही, परंतु ह्या नराधमाला जनतेच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि याचा खरं तर मुर्दा गाडला पाहिजे, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. परंतु अध्यक्ष महोदय, माझी एकच मागणी आहे की जर ज्याला कायद्याची भीती नसेल अशा नराधमाला आपण ताबडतोब चांगला सरकारी वकील, ज्याला वेळ असेल, सरकारी वकील ज्याला वेळ असेल तो सरकारी वकील द्याल का? ही केस फास्ट ट्रॅक मध्ये चालवाल का? जो फास्ट ट्रॅकचा न्यायाधीश असेल ती महिला न्यायाधीश असेल का? आणि माझ्या 3 वर्षाच्या चिमुरडीला, माझ्या मुलीसारखी, माझ्या बहिणीसारख्या चिमुरडीला न्याय मिळेल का? आणि अध्यक्ष महोदय, आणि ज्या आमच्या बहिणी आहेत, माता भगिनी आहेत, यांच्यावर ह्या घटनेमुळे मालेगाव तालुक्यामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या मालेगाव तालुक्यात, नाशिक जिल्ह्यामध्ये, जळगाव, उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांवर जी दहशत पसरली, ह्या दहशतीसाठी याला फाशीची शिक्षा होईल का? आणि खास करून जे तुम्ही फास्ट ट्रॅक मध्ये चालवणार आहात मंत्री महोदय, त्याला महिलाच न्यायाधीश द्या आणि फास्ट ट्रॅक मध्ये चालवा. आणि जो आपल्याला द्यायचा आहे, मी आदरणीय उज्ज्वल निकम साहेबांचा मी आदर करतो. सरकारी वकील तर दिलेत, परंतु ते खासदार झालेत, त्यांना बऱ्याच वेळा दिल्लीला जायला लागतं. त्याच्यामुळे ही केस 1 महिन्याच्या आत निकाल लागेल का आणि निकाल लागून त्याला फाशी मिळेल का? कारण ज्या वेळेस मी बाळासाहेब पाटील अधीक्षक, पोलीस अधीक्षक आणि सिंधू साहेबांशी बोललो, त्यांच्याकडे सबळ पुरावे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की याला फाशी होईल. म्हणून अध्यक्ष महोदय, 3च प्रश्न आहे, फास्ट ट्रॅक मध्ये चालेल का? महिला न्यायाधीश असेल का? आणि 1 महिन्याच्या आतमध्ये त्याचा निकाल लागेल का? आणि ज्या वकिलाला, सरकारी वकिलाला वेळ आहे, महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध, थांबा ना 2 मिनिटं, महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध वकिलाला वेळ आहे, या मंत्री महोदय उत्तर द्या. आणि आमच्या पालकांना न्याय मिळेल का अशी माझी मागणी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय उत्तर द्या. सन्मान्य सदस्य सुहास कांदे यांनी डोंगराळे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक ती जी संवेदनशील घटना झाली याची विस्तृत माहिती या ठिकाणी दिली.
पोलीस प्रशासनाने देखील तातडीने याची दखल घेऊन सर्व कार्यवाह्या त्या ठिकाणी केल्या आणि आरोपीला न्यायालयीन कोठडी देखील आता 1/12/2025 पासून आजपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये त्या ठिकाणी आहे. सदर प्रकरणामध्ये आजपर्यंत ज्यांनी उत्कृष्ट पद्धतीनं शासनाची बाजू न्यायालयात मांडले ते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी उपभोक्ता म्हणून नियुक्ती देखील त्या ठिकाणी केलेली आहे आणि या ठिकाणी सदर खटला जलद गतीने न्यायालय वर्ग करण्याबाबत महाप्रबंधक माननीय उच्च न्यायालय मुंबई यांना विधी व न्याय विभागाच्या वतीनं 3 डिसेंबर 2025 रोजी विनंती देखील करण्यात आलेली आहे. आता आपली जी मागणी आहे की त्या ठिकाणी महिला न्यायाधीश असाव्या ही देखील आपली भावना त्या ठिकाणी विधी व न्याय विभागाच्या वतीनं कळवण्यात येईल आणि त्याच पद्धतीनं खटला जलद पद्धतीनं आपण म्हटलं की 1 महिन्याच्या आत शेवटी हा न्यायालयाचा अधिकार आहे. आपण एवढी विनंती न्यायालयाला करू शकतो की लवकरात लवकर याच्यामध्ये त्या ठिकाणी दोषींवर कारवाई व्हावी. अध्यक्ष महोदय हा थांबा 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 मंत्री महोदय थांबा हो थांबा अध्यक्ष महोदय काय समजत नाही मला. बोला. अध्यक्ष महोदय मंत्री साहेबांनी सुहास जे कांदेजी निवेदन बोला. केलं सुहास मला कांदे असं बोला. वाटतं की हे पटलावर ठेवावं. अध्यक्ष महोदय मंत्री साहेबांनी जे निवेदन केलं ते पटलावर ठेवावं जेणेकरून त्याची आम्हाला प्रत मिळेल. कारण असं ज्या वेळेस आम्ही पोलीस अधीक्षकांकडे तपास केला त्या तपासांती असे निदर्शनास आले की असं कुठलंही काही झालेलं नाहीये. त्यामुळे मी मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण जे निवेदन केलेलं आहे ते पटलावर ठेवावं. धन्यवाद. हा, चला निश्चितपणे ही माहिती पटलावर ठेवण्यात येईल. बोला अध्यक्ष महोदय हो माझ्या देतो.